नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आज आपण आलो आहोत नागपूरच्या या संविधान चौकामध्ये आलो आहे आणि आज 26 जानेवारी त्या निमित्ताने मोठ्या संख्येने आज इथे लोक जमलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. दूरून दूरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज इथे पोहोचलेलं आहे. आज काही आपल्याला नारा या क्षेत्रामधून आलेल्या महिलागण आहे, त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया आज त्यांचं काय सांगलेलं जनतेला. आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे. मॅडमला पहिली देताना सांगा की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले आहे, काय सांगणार विशेष? नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव माया मेश्राम आहे, माया अशोक मेश्राम, सुगतनगर, बुद्धविहार. आम्ही इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक निमित्ताने इथे आलेलो आहोत आम्ही. आणि पुन्हा आमची एक समस्या आहे सगळ्या जनतेला, काय की नारा पार्कबद्दल 130 एकर जमीन जी आहे आमची, का बाबासाहेबांचा इंटरनॅशनल पार्क बनवण्याची, ते झालं पाहिजे आणि सगळ्या जनतेनं सहभाग दिला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि सगळे जनतेने आलं पाहिजे, तिथे साथ दिला पाहिजे सगळ्यांनी, असे आमची इच्छा आहे. बाकी झालं पाहिजे, सगळीकडे होत आहे, इथे पण झालं पाहिजे उत्तर नागपूरमध्ये. काय अशी सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की सगळ्यांनी सेवा सहमत करावं आणि साथ द्यावा सगळ्यांना. नारा क्षेत्रामधून आलेल्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी 130 एकर जागेसाठी आंदोलन चालू आहे. सतत हा आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनासाठी त्यांच्याकडून एक विशेष मागणी आहे की लोकांनी त्याला हातभार लावावा आणि त्याच्यामुळे आपल्या संघटनेला मजबूती मिळणार. अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. या संदेशावर तर त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय. नारा क्षेत्रातून आलेल्या शालिनी चंद्रिका पुरे आपल्या थेट चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगणं त्यांचं जाणून घेऊया. मॅडम आपला परिचय द्या सांगा. मित्रांनो, सर्वांना माझा जय भीम. आज 26 जानेवारी या निमित्ताने दिवस या निमित्ताने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान पूर्ण करून आज हा संविधान यांच्या स्वाधीन सोपवण्यात आला आहे. आणि हे सर्व आम्ही याच्यासाठी नेहमी इथे नमन करण्यामध्ये येत असतो, नमन करायला येतो. आणि जो आता आम्ही इथून आंदोलनात बसलेले जेवढे लेडीज आहेत, आज ते नारा क्षेत्रामध्ये तिथे आंदोलनाला बसले आहे. मित्रांनो, आपल्याकडून जो काही तुम्हाला इथे दान देण्याची शक्ती असेल तर आपल्या शक्तीनुसार दान देण्याची कृपा करावी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भगवंत बुद्धांचा विजय असो. आपल्याशी शिलाताई सुद्धा जुळलेलं आहे. आज 26 जानेवारी आज गणतंत्र दिवस आहे. या गणतंत्र दिवसानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये ते पोहोचलेले आहे. आज ते नारा क्षेत्रामधून आपल्यासोबत त्या नारा क्षेत्रामध्ये असलेल्या महिलागणासोबत पुरुषांनी बी ते आज येऊन डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन केलेलं आहे. काय त्याचं चांगल्या जनतेला जाणून घेऊया आपण. थेट आपल्या चॅनल जुळले आहे. मला परिचय सांगा. शीला सुखदेव बोरकर. नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. मी या आज 26 जानेवारी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गणतंत्र दिवस यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता इथे आलेले आहोत. आणि संविधान अभिवादन करून आम्ही इथे जमलेले आहोत सारे. तर हे 130 एकर नारा पार जमीन आहे ते झाल्या पाहिजे आणि सर्वांना सहभाग
व्हावा आला पाहिजे, दिला पाहिजे. आणि त्या जमिनीचा विजय झाला पाहिजे. सर्वांना ते मिळाल्या पाहिजे. नंतर जागाही मिळाल्या पाहिजे आणि आणि लोकांनी सहभाग केला पाहिजे. सगळेजण बसायला आले पाहिजे. रोज आर्थिक सगळ्या हर विहारातून आले पाहिजे आणि मदत आणि हे आर्थिक केल्या मदत, पाहिजे. आर्थिक मदत सुद्धा आर्थिक केली पाहिजे. पाहिजे, म्हणजे रोज लोकांचा सहभाग, त्यांना काही त्यांना लागलेलं साथ आहे, दिल्या पाहिजे. बिजली आणि आहे, आम्ही पाणी तिथे आहे, सगळं आहे. जाऊन उपोषणाला बसत आहे. रोज आम्ही पण रोज बसतो, रोज तसं बसत त्यांनी आहे. पण बसायचं, त्यांना त्यांनी बसायचं, यायचं, हर एक विहारातून यायचं. अरे विहारातून याचं आणि सहभाग करायचं. आणि ते जागा 130 एकर इंटरनॅशनल पार्क झाल्याच पाहिजे. झाल्याच कारण पाहिजे. 4 महिने झाले, तसे तर 4 महिने झाले तिथे बसून. बस या जागेसाठी आम्ही उपोषण करत आहोत. सगळ्यांना यावा आणि सहभाग करावा, आर्थिक मदत करावा अशी आमची इच्छा आहे. सगळ्यांना आपल्या चॅनलची शीला बोलकर आई सुद्धा जोडलेल्या होत्या. उतारपणाचं वय आहे त्यांचं आणि ह्या उतारपणामध्ये नारा क्षेत्रामध्ये एक आंदोलन चालू आहे 130 एकर जागेसाठी. ह्या आंदोलनामध्ये ते सतत कारकिर्दीमध्ये ते ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतात. उतारपणाचं वय असलं तरी पण काय आज शासनपाशी लढण्याची त्यांनी ताकद दाखवलेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यानंतर आज नागपूरच्या संदर्भ परिषदेमध्ये आले आहे. लोकांना जागर करण्याचं काम त्यांनी आज आपल्याला चॅलेंजच्या थ्रू त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे. 130 एकर जागेसाठी आपल्याला लढा करायचा आहे, शासनपाशी लढायचं आहे. आपल्याला सगळ्यांनी एकजूट व्हा आणि आपल्याला विजय करण्यासाठी आपला 130 एकरसाठी डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क झालं पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आमच्या चॅनलच्या मधून सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम.